8 मार्चचा जागतिक महिला दिवस आणि 10 मार्चला येणारा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे दिवस आहेत. मात्र अनेकांना असं वाटतं की हा स्त्रियांच्या संदर्भातला दिवस आहे, कारण की स्त्री मुक्ती दिन म्हणजे स्त्रियांची काहीतरी मुक्ती, स्त्रियांचा दिवस, किंवा सावित्रीबाईचं काम हे प्रामुख्याने स्त्रियांसाठी झालेलं आहे, त्यामुळे हे दिवस फक्त स्त्रियांसाठी महत्त्वाचे आहेत असं मानलं जातं. मला अजिबात मान्य नाही. हा सर्व संवेदनशील स्त्री पुरुष नागरिकांचा दिवस आहे. या संसाराची, निसर्गाची, पृथ्वीची चाकं ही पृथ्वीवर जन्माला आलेल्या आणि निर्माण झालेल्या सर्व चराचर सृष्टीवर अवलंबून असते आणि स्त्रिया हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे स्त्रियांचं जे काही शोषण होत आहे, स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत, मुलींबाबतचा टार्गटपणा, त्यांची टिंगलटवाळी, त्याच्या पुढे जाऊन एकतर्फी प्रेम, मला पाहिजेच ही मुलगी, आणि मग त्याच्यातनं निर्माण होणारे लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार, हे सगळे जे अपप्रवृत्ती ज्या आहेत समाजातल्या, त्याला स्त्रिया जबाबदार नसून पुरुष जबाबदार आहे. हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रियांवर अत्याचार झाले की स्त्रियांनी मर्यादेत वागावं, स्त्रियांनी कपडे नीट घालावे, स्त्रियांनी बोलावं नीट, हसावं कमी, असे सल्ले स्त्रियांना आणि मुलींना दिले जातात. मुळामध्ये हे अत्याचार करणारी जी मुलं आहेत, पुरुष संस्कृती आणि वृत्ती आणि प्रवृत्ती आहे, तिच्याबाबत आपण काही बोलत नाही. मला असं वाटतं की समाजामध्ये पुरुषांना, मुलांना लहानपणापासून एक समंजस नागरिक म्हणून घडवण्याचं काम आपण करत नाही, आणि त्यामुळे पुरुषी अहंकार, स्त्रियांबद्दलचा अतिशय वाईट दृष्टिकोन आणि त्याच्यामुळे स्त्रियांवर होणारे अत्याचार हे पुरुषांकडनं होत आहेत. आणि म्हणून या देशामध्ये, चांगल्या चांगल्या शहरांमध्ये, चांगल्या चांगल्या प्रगत राज्यांमध्ये जर मुलींना संध्याकाळी 7च्या आत घरात अशी बळजबरी होत असेल, त्यांना असुरक्षित वाटत असेल, तर याला जबाबदार त्यांच्याकडे वखवकलेल्या नजरेने पाहणारे पुरुष आहेत. त्यांच्यावर बलात्कार करणारे, अत्याचार करणारे, त्यांची टिंगलटवाळी करणारे पुरुष आहेत. त्यांच्यावर जोक्स मारणारे, त्यांना हलकं मानणारे पुरुष आहेत. आणि म्हणून एक चांगला नागरिक म्हणून, एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून, एक नवरा म्हणून, एक प्रियकर म्हणून, सर्व अर्थाने एक सहकारी म्हणून देखील पुरुषांनी अधिक समंजसपणे, अधिक चांगल्या रीतीने वागण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे 8 मार्च, असं मला वाटतं. स्त्रियांची मुक्ती ही केवळ स्त्रियांच्या निर्धारातून तर होणारच आहे आणि त्यांनी तो निर्धार केलाच पाहिजे, परंतु त्यांना एक जागरूक नागरिक म्हणून आणि समंजस नागरिक म्हणून पुरुषांनीही साथ देणं अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना त्यांची ती अधिक मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प मुलांनी करावा. स्त्रीमुक्ती दिनाचा टिंगलटवाळीचा ढाढी विषय न निवडता आपल्यामध्ये काय बदल होतील स्त्रियांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात, त्याच्यासाठी काम करावं आणि त्यातून एक चांगलं नागरिक आणि चांगलं स्त्री पुरुष समतेचं वातावरण या समाजामध्ये वाढेल, यासाठी आपण सगळेजण प्रयत्न राहूया. स्त्री पुरुष समता जिंदाबाद.